हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आज जात आहे हनुमान मंदिरात। इकडचं जे हनुमान मंदिर आहे ते इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे असं म्हटलं जातं। आणि मेन गोष्ट म्हणजे एका ठिकाणी 4 मंदिर आहेत। एक आहे साईबाबा मंदिर, एक हनुमान मंदिर, एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिथून जर साईडला बघितलं तर एक शनी मंदिर आहे। तर मी आज चारही मंदिरात जाणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे तिथलं मंदिर आणि देवाची प्रतिमा। तर चला माझ्यासोबत। तर माझ्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितलं होतं, म्हणजे कमेंट केले की तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ करा। तर मी आजपासून फेस दाखवून व्हिडिओ करणार आहे। तुम्ही बघू शकता हा क्रांती चौक आहे। जर तुम्ही विरार स्टेशनकडून येणार असाल तर क्रांती चौकात आल्यावर तुम्ही पहिला लेफ्ट घ्या आणि जर तुम्ही मनवेल पाड्याकडून जात असाल तर तुम्ही पहिला राईट घ्या। दादा कसे आहेत फुलं? एक वाटत आहे ना। तर मी एक फुलाचा वाटा घेतला आहे। इथे तुम्ही थोड्याशा प्रमाणात क्राऊड बघाल, कारण का हा मनवेल पाड्याचा मार्केट आहे। बहुतेक जणांना शनिवारची सुट्टी असते, त्यामुळे सगळेजण आज शॉपिंग करायला येतात। इथून तुम्हाला सरळ चालत यायचं आहे, कुठेच तुम्हाला राईट नाही तर लेफ्ट घ्यायचा नाही आहे। पुढे एक सदाशिव कॉम्प्लेक्स म्हणून येईल, तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो, ही बिल्डिंग आहे, तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि राईट घेऊन तुम्हाला सरळ जायचं आहे। तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे। तुम्हाला एक दिसेलच व्हिडिओमध्ये की एक छोटी गल्ली आहे, त्या गल्लीमधून तुम्हाला सरळ जायचं आहे आणि तुमच्या लेफ्ट हँड साईडला एक रिक्षा स्टँड आहे, कारगिल नगर स्टँड। इथून तुम्हाला सरळ चालत जायचं आहे। तुम्ही बघू शकता रोड खूप छोटा आहे आणि पब्लिक पण आहे रोडला। जर तुम्ही स्वतःच्या गाडीने ट्रॅव्हल करत असाल तर थोडीशी ट्रॅफिक तुम्हाला मिळेल, रोड छोटा असल्यामुळे। इथे समोर चालत यायचं आहे तुम्हाला। इथे पुढे जाऊन तुम्हाला लेफ्ट हँड साईडला मेडिकल दिसेल, त्याच्याच बाजूला ओम साई ज्वेलर्स दिसेल। तिथून पुढे आलात तुम्हाला कॉर्नरला ओप्पो मोबाईल शॉप दिसेल, तिथून तुम्हाला सरळ चालत यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एक लांब मंदिर आहे, ते शनिदेवाचं मंदिर आहे। त्याच्याच बाजूला साईबाबा, हनुमानजी आणि महादेवाचं मंदिर आहे। तर चला मग तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता साईबाबाची मूर्ती खूप छान आहे। तिथे खाली साईबाबांच्या पादुका पण ठेवल्या आहेत। पुढे जाऊन इथे गणपतीची छोटीशी मूर्ती आहे, त्याच्याच बाजूला हनुमानजींची मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता मूर्ती खूप छान आहे। आणि जरा पुढे गेला की बाजूलाच तुम्हाला शिवलिंग दिसेल। थोडक्यात सांगायचं झालं तर शिवलिंग म्हणजे शिवशक्तीचं दैवी प्रतीक, जिथे भक्त आपली श्रद्धा, प्रार्थना आणि भक्ती अर्पण करतात। तर बजरंगबली, महादेव आणि साईबाबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। आज मला एवढी गर्दी नाही मिळाली, तो एकदम मनसोक्त दर्शन झालेलं आहे माझं। इथे जरा पुढे शनिदेवाचं मंदिर आहे, तर मी तुम्हाला दाखवतो शनिदेवाची मूर्ती। ही बघा, शनिदेवाची मूर्ती खूप छान आहे। तुम्ही बघू शकता आता आपण ज्या मंदिरात गेलेलो त्याच्या बरोबर शेजारीच शनिदेवाचं मंदिर आहे। शनिदेवाची मूर्ती खूप छान आहे गाईज। हे ठिकाण म्हणजे एकदम शांत, सुंदर आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं आहे। जर तुम्ही विरारमध्ये राहत असाल तर या मंदिरला नक्की भेट द्या। एकदा इथे आलात की नक्की पॉझिटिव्ह एनर्जी सोबतच बाहेर याल। सो गाईज, फायनली बजरंगबली, महादेव आणि साईबाबांचं दर्शन देखील झालं आहे आणि बाजूला शनिदेवाचं मंदिर होतं, तर शनिदेवाचंही दर्शन झालेलं आहे। तर आता मी घरी चाललो आहे। घरी जाऊन मला परत डाळ भात पूर्ण जेवणच करायला लागणार आहे। फक्त आता मी पेरू घेतले। तर गाईज, अशाच डेली व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा।
थँक्यू सो मच गाईज. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय गाईज.